चला हवा योद्धाच्या निमित्ताने घराघरात पोहोचलेली जोडगोळी सध्या आपल्यासोबत आहे. निमित्त आहे TTMMचं तुझं तू माझं मी. काय आहे TTMM म्हणजे? तुमच्यासोबत तसं कधीच नाही झालं आहे तुझं तू माझं मी. अगदी तुमचा याराना फेमस आहे. तर काय सांगाल, काय आहे चित्र? नाही, जे आत्ता म्हणालीस की तुमच्या बाबतीत कधीच जाणवलं नाही की तुझं तू माझं मी हेच सिनेमात आहे. की जरी नाव जरी TTMM तुझं तू माझं मी असलं तरी ते दोन जीव एकत्र कसे येतात ते या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने येतात. त्यांचा तो प्रवास जो आहे तो भाग म्हणजे TTMM. आता TTMMचा एक भाग आहे मी. जसं आता आमची जोडी आहे, पण ह्या चित्रपटात आम्ही कधी एकत्र काम नाही केलेलं आहे. आम्ही याचा ट्रॅक वेगळा आहे, माझा ट्रॅक वेगळा आहे. तर मी एक गोड इन्स्पेक्टरचं काम या चित्रपटात करतो, जो हिरोईनच्या मागे असा पक्कमपणे उभा असतो आणि काही झालं तरी यांचं लग्न झालंच पाहिजे, खर्च किती लागू, असं तसं एक तत्त्वज्ञान असतं. आणि तसं एक गोड इन्स्पेक्टर मी या फिल्ममध्ये केला आहे. आणि आता 16 जूनला तुमच्यासमोर हा चित्रपट येणारच आहे, त्यामुळे त्यातली आणखीन धमाल तुम्हाला बघायला मिळणार आहे. ललितच्या ची चौकामध्येही त्याच्या लग्नासाठी तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, TTMMमध्येही केलेली आहे. डबल मेहनत कशी वाटते? हो, म्हणजे आता असं म्हणाल काही हरकत नाही की साधारण ललितच्या मागे हात धुवून लागलेलो आहे. तर ची चौका पण चांगला आता चालू आहे, चित्रपट चांगलाच आहे. तसंच TTMM पण हा चित्रपट आहे. सो जेव्हा आपण जेव्हा बघितलं मराठी चित्रपटात, जेव्हा फॅमिली इन्वॉल्ड असते आपल्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमात, तर ते एक फॅमिली चित्र होऊन जातं आणि त्याला व्ह्यूवर्स जास्त असतात, कारण सगळे मिळून ते सिनेमा बघतात. तसंच हा पण सिनेमा आहे जो फॅमिलीशी सगळ्या रिलेटेड आहेत. दोन फॅमिलीची गोष्ट आहे. जरी ते बाहेर जात असतील तरी त्या कनेक्टेड असतात. त्यामुळे ह्या चित्रपट बघताना पण तुम्हाला तेवढीच मजा येईल जेवढी चिवची चौका बघताना तुम्हाला आला. सागर, नेहा तुम्हाला प्रपोज करते की आपण पळून जाऊया अशी आयडिया देते, काय आहे त्याच्यामधलं? नेहा तुमच्या मागे नाही, ते बघण्यासाठी तुम्हाला ते म्हणजे पिक्चर बघावं लागेल त्यासाठी. हां, हे खरं की त्या सिनेमात मी नेहाच्या मागे असतोच, पण नेमकं काय होतं माझ्याबरोबर आणि ती माझ्याबरोबर काय करते, किंवा तो प्रपोज खरा आहे का खोटा आहे, का ते माझं स्वप्न आहे काय, हे तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल. पण म्हणजे नेहा प्रपोज करते एवढं. एक शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांना. फुबाई फूच्या निमित्ताने आम्ही तुमची जोडगोळी नेहमी पाहिली, चला हवेच्या निमित्तानेही एकत्र पाहतोय, धम्मासन केमिस्ट्री. अशी चित्रपटात आम्हाला कधी पाहायला मिळणार आणि कोणत्या टाईपचा रोल तुम्हाला एकत्र करायला हवा? नाही, लवकरच आमचं एक म्हणजे आता पेपरवर्क सुरू आहे. लवकरच एका वर्षभरात आमच्या दोघांचा एक नवीन चित्रपट लगेच येईल. पण आता त्याच्याबद्दल जास्त नको, पण चित्रपट आमच्या दोघांचा येतोय हे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो. लवकरच शूटिंगलाही सुरुवात होईल त्या गोष्टीची. आणखी शेवटचा प्रश्न. जनरली आपण बघतो की एखाद्या सिरियलचा चित्रपट बनतो, तसा चला हवा योद्धाचा कधी चित्रपट बनेल का? नाही, खरं सांगू तर चला हवा योद्धाचा चित्रपट बनू नये असं मला भयंकर वाटेल, कारण चित्रपट हा 2.5-3 तासात संपून जातो आणि हवा योद्धा कधीच संपू नये लोकांसाठी आणि आमच्यासाठी, असं भयंकर वाटतं. एकेका माध्यमाची मजा असते, एकेका माध्यमाची मजा असते. टेलिव्हिजन कसं दर सोमवार मंगळवारी लोक येऊन बघतात, रस्ता हसतात, तेवढं खुश होतं. पण एका पूर्ण साच्यात बांधायचं म्हटल्यावर हे सगळं बऱ्याच लोकांना असं वाटतं की खरंच तुम्ही जे म्हणता ते खरंच लोकांना वाटतं की ह्याचा एक चित्रपट बनला पाहिजे. पण चित्रपटा कसं होतं की स्टोरी वाईज आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी वाईज असतो. आणि आम्ही कसं करतो की 20 मिनिटाची 25 मिनिटाची स्किट करतो. त्यामुळे तसंच जर सक्षम कथानक आलं पूर्ण अख्ख्या टीमला घेऊन तर आम्ही तसं करू. पण सध्या आमचं दोघांचं वर्कआउट चालू आहे, तर ते एक चित्रपट तुमच्या समोर. थँक्यू सो मच. थँक्यू.